सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरातील वातावरण हे चांगले ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा सुसंवाद वाढवा. तुमचा एखादा आजार आज वाढीस लागू शकतो. तुम्हाला आज कुटुंबासाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील, ज्या तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज तुम्हाला कुटुंबाच्या देखभालीसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. गरज असेल तेव्हाच तुम्ही पैसे खर्च करा, अन्यथा तुमचं बजेट बिघडू शकतं. तुम्हाला आज आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. आजचा दिवस हा फायदेशीर आहे, म्हणून नफ्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक लाभ होतील आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. आज तुम्ही तुमच्या मुलांमुळे आनंदी असाल. आज तुमच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित गोष्टी पूर्ण होऊ शकतात. आज तुमच्या ध्येयांबद्दल तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते. तुम्हाला आज एखादी चांगली बातमी देखील मिळेल. आज तुमच्या घरी अचानक पाहुणा येऊ शकतो. तुम्ही त्यांच्या पाहुणचाराची संपूर्ण काळजी घ्याल. आज तुमच्या पैशांशी संबंधित काम पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा जुना कौटुंबिक वाद चालू असेल तर तो संपण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख आणि शांती येईल आणि वडीलधाऱ्या लोकांना देखील समाधान मिळेल. कुटुंबामध्ये तुमचा आदर वाढेल. वेळेचं महत्त्व समजून आजच्या काळामध्ये जास्त महत्त्वाच्या कामांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याची किंवा मंदिरामध्ये प्रसादाचं आयोजन करण्याची योजना आखू शकता. वादाला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन देऊ नका. आज तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये कलह वाढू शकतो. तुम्हाला आज तुमच्या पत्नीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल. त्यामुळे पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या कुटुंबाला तुमच्या सहवासाची गरज आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबत थोडासा वेळ तुम्ही घालवा. यामुळे तुमचं कुटुंब आनंदी राहील. तुमच्या मुलाला तुमच्या आधाराची गरज आहे. त्यानं फक्त पैशांमागे आज धावू नका. तुमच्या कुटुंबाला देखील वेळ द्या. आज तुम्हाला पाहुण्यांचं स्वागत करण्याची संधी मिळू शकते. आवश्यक वस्तू वेळेवरती तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे थोडासा ताणतणाव तुम्हाला जाणवेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असेल असं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला आज आर्थिक बाबतीमध्ये थोडंसं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून तुमचे पैसे सांभाळून वापरा आणि ते निरुपयोगी गोष्टींवरती वाया घालवू नका. जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज लांबचा प्रवास करणं टाळा, कारण यावेळी तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नकारात्मक परिस्थितीमध्ये आशा सोडू नका. आज कर्ज घेणं टाळा. आज नशीब 51% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. हळूहळू तुमच्या वडिलांची देखील तब्येत सुधारू शकते, ज्यामुळे तुमचं मन हे थोडं समाधानी होईल. तुम्ही आज तुमच्या मुलांवर देखील समाधानी असाल. ओळखीच्या लोकांशी मतभेद झाल्यानं तुमच्यामधील अंतर वाढू शकतं. आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल. वडीलधारी लोक आज तुम्हाला सहकार्य करतील. धोकादायक काम करणं टाळा. दुसऱ्यांच्या भांडणामध्ये बिलकुल पडू नका. प्रतिनिधी तुम्हाला सहकार्य करतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची संपूर्ण काळजी तुम्ही घ्या, कारण तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही औषधं घ्या. आज तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात, म्हणून त्यांच्यापासून दूर राहा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठेतरी बाहेर रेस्टॉरंटमध्ये डेटवरती घेऊन जाऊ शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी चांगला नाही. आज तुमच्या कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. कोर्टाशी संबंधित काम हे अनुकूल राहील. तुम्हाला उपासनेमध्ये रस राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यावसायिकांसाठी चांगला नाही. आज त्यांना व्यवसायामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. कोणताही व्यवहार तुम्ही काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होईल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे मतभेद वाढू शकतात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील शांती भंग होईल. कानाचे आजार आणि वेदना होण्याची दाट शक्यता आहे. आज कमाई करणं सोपं होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठलंही प्रकरण तुम्ही व्यवस्थित हाताळा. लोकांशी थोडं गोड बोला आणि रागावरती नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक असू शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार तुम्ही टाळा, अन्यथा तुमच्या पार्टनरची फसवणूक केली जाऊ शकते. ज्या लोकांना आधीच सांध्याशी संबंधित समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीकडनं होणारी थट्टा अपयशाला तुमच्या कारणीभूत ठरू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस वाहन खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्हाला तुमच्या पालकांकडनं किंवा भावंडांकडनं आज संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं तुमच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुमचा जोडीदार त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल. तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल थोडीशी काळजी वाटेल, परंतु काळजी करू नका. देव सगळं काही ठीक करेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमाने सर्व काही हाताळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अहंकाराला महत्त्व देऊ नका, अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. तुम्हाला आज कुठलंही मोठं काम करण्यामध्ये तुमच्या मित्रांकडनं संपूर्ण सहकार्य मिळू शकेल. तुम्ही आज कोणतीही खरेदी करणं टाळावं. पैसे वाचवणं फायदेशीर ठरेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अनोळखी लोकांवरती जास्त विश्वास तुम्ही ठेवू नका. वेदना, चिंता आणि अस्वस्थतेचं वातावरण आज राहू शकतं. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणताही खटला न्यायालयामध्ये जर प्रलंबित असेल तर त्याच्यावरती आज सुनावणीला विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खूप सारे पैसे देखील खर्च करावे लागू शकतात. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू असतील तर लवकरात लवकर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी देखील यामुळे खुश असतील. तुमच्या मौल्यवान वस्तू तुम्ही सुरक्षित ठेवा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.